चला निघा आपापल्या खोलीत. मला आई सोबत जेवायचंय. दादा आई माफ कर मला. मी तुझा मुलगा असून सुद्धा तुझी एवढीशी इच्छा पूर्ण करू शकलो नाही. बाबा काय करताय तुम्ही? दादा आई खूप थकली आहे रे आता. आपल्या सगळ्यांबरोबर बसून जेवावं एवढी साधी इच्छा आहे तिची, ती सुद्धा आपण पूर्ण करू शकत नाही का? सासरे बुवा, ये हा शब्द पुन्हा उच्चारायचा नाही. हा पुढे जे बोलणार आहे ते जास्त महत्वाचं आहे. कुणाला तळवत चाटायला लावण्यापेक्षा कुणाला तरी सोबत घेऊन जेवणं जास्त चांगलं आहे ना. सोडणार नाही तुला मी, बघतो. भाऊ काका या, तुम्ही आजीला भरवा. आयांना पोरीच्या लग्नाचं जर आई बापावरती एवढं वजन पडत असेल ना, तर मला ना लग्नच नाही करायचं. तुम्ही मला लग्नच करू नका, मला कायम तुमच्या सोबतच ठेवा. बाईला संसार कधी चुकत नाही. समाजाच्या राटगाडग्यासोबत आपल्याला पण फिरतच राहावं लागल. काय नाही फिरायचं, गजासारखं मी पण पोरगा आहे असं समजायचं. तू पोरगा तुला माझ्यासारखी मिशी तरी आहे का? गप, मिशीवर काही नसतं. आणि मुक्ताताईला तुम्हाला होत असलेला त्रास ना बघवत नाही, पण त्याकडे पर्याय नाही ना राहिला. पण माझ्याकडे आहे ना पर्याय. मी तुम्हाला होत असलेला त्रास तर टाळू शकते, होय की नाही? हवं पाहिलं का, आपली भक्ती पण लई मोठी झाली. आधी आपली चिंता टाळायला म्हणून त्या कांता शेठ बरोबर लग्न करून स्वतःचं आयुष्य बरबाद करून घ्यायला तयार झाली होती. आणि आता लग्नच करायचं नाही म्हणते. हो त्याग पण आपल्यासाठीच बरं का. माझ्या नशिबानं ना मला लई झापडे मारले. नाही नाही ती वादळ आयुष्यात आणली माझ्या, पण या लेकरांनीच मला जगायची ताकद दिली. मी नेहमी नशिबाला दोष देत राहतो, पण ह्या पोरांच्या बाबतीत मी कधीच तक्रार केलेली नाही आणि करणार पण नाही.
बघते भाकरीचं पीठ मळायला घे बरं. बाय. आज आजी आपल्यासोबतच इथे जेवणार आहे. एकटी जेव, पोटभर जेव. मी आता इथे जेवत नाही. एक दिवसाचा नक्की आहे ज्या दिवशी तुम्ही आजी सोबत बसून गप्पा मारत जेवण करा. सासरे बुवा, कुणाला तळवत चाटायला लावण्यापेक्षा कुणाला तरी सोबत घेऊन जेवणं जास्त चांगलं आहे ना. सोडणार नाही तुला मी, बघतो. फार डोक्याचा ना भुगा करून टाकला या माणसानं. काय करावं तेच कळत नाहीये. अरे सासूबाईंबरोबर तिथं जेवायला बसायची काय गरज होती? जे रावदादांना आवडत नाही ना तेच करतो हा माणूस. बरं, विषय संपला होता. सगळे गपचूप निघाले होते. नेमकं तेव्हाच यांचं ना मातृप्रेम वगैरे जागा झालंय. नाही तर काय. अरे तू त्या म्हातारी बरोबर जेवलास, पण बादवी तुला सांगते तुमची भाकर काढून घेतली या माणसानी. अरे कळतंय का तुला? आयुष्यभराचा डाएट घडवणार आहे आता हा माणूस आम्हाला. बापरे, ते रावदादा आता आमचं काय करतील कुणाच ठाऊक. अरे 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 काय करतील आता? ते असं काय करतील की यांच्या कायमचं लक्षात राहील. अरे घायाळ झालेल्या वाघाच्या जखमीवर मीठ फेकून मारले या माणसाने. आज कित्येक वर्षांनी आईच्या तोंडाला छान चव आली असेल. नक्कीच आयुष्यात पहिल्यांदाच तिनं आज मातृत्वाचा आनंद अनुभवला असेल. आईला पोटच्या मुलानं आनंद देणं हा जर गुन्हा असेल, चूक असेल, तर मला मिळेल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. भाऊ काका, तुम्हाला मोठ्या मालकांनी बोलवलंय. या. सारंग उठता, जा जेवून घ्या. जा पोरानो, जेवून घ्या. अहो नाही, आम्ही नंतर जेवितो. अजून बऱ्याच लोकांचं जेवण राहिलंय ना. ते काही नैवेद्याचे देव नाही आहेत त्यांच्यासाठी थांबायला. आणि तुम्हाला काय वाटतं थांबले असेल ते तुमच्यासाठी जेवायला? जेवायला बसले पण असतील. जा जा सारंग, देते बाहेर. जा, आहे मी इथे. जा जा.